राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीला पुण्यातील कोरेगाव पार्कसारख्या उच्चभ्रू परिसरातील जमीन नियमबाह्य पद्धतीने देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। या संदर्भात प्रतिक्रिया देताना आमदार सतेज पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाजपला महाराष्ट्रात कुबड्यांची गरज नाही या विधानाचा संदर्भ देत हा भाजपच्या दबावतंत्राचा भाग असावा अशी शंका व्यक्त केली आहे। काही दिवसांपूर्वी टक्केवारीचे सरकाराशी ओळख असलेलं राज्यातलं महायुती सरकार आता जमीन खाणारं सरकार म्हणून ओळखलं जाऊ लागलंय असा घणाघातही त्यांनी केला। महायुतीच्या सरकारची चर्चा टक्केवारीचं सरकार म्हणून प्रसिद्ध होती, आता जमीन खाणारं सरकार म्हणून प्रसिद्ध झालेलं। म्हणजे मुंबईमधले SRAचे प्रोजेक्ट असू देत, जैन बोर्डिंगचा विषय असू दे किंवा आता नव्यानं आलेलं कोरेगाव पार्कमधलं प्रकरण असू दे, आता टक्केवारीनं भागत नाही, आता डायरेक्ट 100% जमिनी घ्यायच्या आणि त्याचा कर देखील माफ करायचा। म्हणजे एका बाजूला शेतकऱ्याची कर्जमाफी मागताना आर्थिक बेशिस्तात तुम्ही आर्थिक शिस्त लावा म्हणून प्रवचन करायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र इकडं सरकारचं उत्पन्न बुडवायचं काम त्या ठिकाणी होते। मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की चौकशी कसली करताय, स्थगिती द्या, एक लाईनची ऑर्डर काढा ताबडतोब की हा व्यवहार आम्ही रद्द करत आहोत, जाऊ दे त्यांना कोर्टात। मुंबईसह राज्यातील अनेक विकास प्रकल्पांमध्ये जमिनीचे गैरव्यवहार सुरू असून राज्य सरकारनं या प्रकरणांमधील सत्य जनतेसमोर आणण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली। कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न महत्त्वाचा असून हे सरकार श्री अंबाबाई तीर्थ विकास आराखड्यासाठी महाविकास आघाडी सरकारनंच मंजूर केलेला निधी अद्याप देऊ शकलेलं नाही असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। त्यांनी तरुण वर्ग मोठ्या संख्येनं काँग्रेस पक्षात सामील होऊ इच्छित असल्याचंही यावेळी सांगितलं।